नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न। तोच उत्साह, तोच जल्लोष। आगरी सेना जिंदाबादच्या घोषणांनी ठाणे नगरी दुमदुमली। 40 वर्षांपूर्वी स्वर्गीय राजारामजी साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा वर्धापन दिन शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी ठाणे येथील गडकरी रंगायत येथे मोठ्या उपस्थितीत आणि जल्लोषात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख श्री प्रदीपजी साळवी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड, महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, युवा आगरी सेना नेते राहुल साळवी व सर्व जिल्हा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते। सनईच्या सुमंगल स्वरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीत आणि आगरी सेना जिंदाबादच्या घोषणांनी प्रदीपजी साळवी यांचे स्वागत करण्यात आले। सुरुवातीला आगरी सेनेची फिल्म दाखवण्यात आली। यानंतर राजारामजी साळवी यांना सर्वांनी उभं राहून श्रद्धांजली वाहिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आणि लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। सर्वांना आगरी सेनेची प्रतिज्ञा देण्यात आली। स्वर्गीय राजारामजी साळवी यांच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। खासदार बाळ्यामामा यांनी आगरी समाजाच्या कथा आणि व्यथा सांगून सदैव प्रदीपजी साळवी यांच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले। जिथे अन्याय होत असेल तिथे आपण सर्वांनी एकत्र येऊया असे उपस्थितांस आवाहन केले। खासदार नरेश म्हस्के म्हणाले की मी आगरी नसलो तरी या भूमीत राहिलो आहे आणि जंतर मंतरवर लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या आंदोलनात मी जाणार आहे असेही सांगितले। आमदार संजय केळकर म्हणाले की आमचा भूमिपुत्र भकास होणार नाही, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे। येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। यावेळी मेघनाथ पाटील, चंदूलाल घरत यांची समायोजित भाषणं झाली। आगरी सेनेचे अध्यक्ष प्रदीप साळवी म्हणाले की गावागावातील भांडणं मिटवा, झाडे लावा, संघटित व्हा, आपल्या एकजुटीची वज्रमूठ आवळून संघटित व्हा, तेव्हाच दिबा पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला लागेल। आगरी समाजाच्या सर्व संघटनांना एक होण्याचे आवाहन केले। आगरी समाजाची ताकद निर्माण करा असं सांगून 2029च्या निवडणुकीत आगरी समाजाची, आगरी सेनेची ताकद दाखवूया असेही ते म्हणाले। यावेळी आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना निवडपत्र देण्यात आले। अनेकांनी प्रदीपजी साळवी यांचा सन्मान केला। तसेच स्वर्गीय राजारामजी साळवी यांच्यानंतर प्रदीपजी साळवी यांच्या सोबत राहण्याचे अभिवचन दिले। कार्यक्रमात गायक संतोष चौधरी उर्फ दादूस, आरोग्य विभाग मुंबई उपाध्यक्ष सुनील पाटील, रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते, आगरी सेना नेते राजन कडू, नाशिक येथील गोल्डमन सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती। सफर वर्धापन दिन सोहळ्यास रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, नाशिक येथून आगरी सेनेचे हजारो कार्यकर्ते आले होते। आगरी सेना जिंदाबादच्या घोषणाने गडकरी रंगायतांबरोबर संपूर्ण ठाणे शहर दुमदुमले होते। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, ठाणे। तुम्हा आम्हाला आवश्यक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आज इतिहास पराक्रमाचा, शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सत्कारणी लावा अशा प्रकारची साळवी साहेबांनी आपल्याला हाक दिली होती। आणि आजही मी सगळे आपल्या तरुण वर्गाला सांगेन आणि खास करून आज आपल्यात उपस्थित माननीय संजयजी केळकर साहेबांना सांगेन की साहेब, आमच्या समाजाचे खूप विषय, खूप प्रश्न हे प्रलंबित आहेत, खूप प्रश्न प्रलंबित आहेत। आणि साहेब, तुम्ही खूप सिनियर आहात, वरिष्ठ आहात, तुमचा सन्मान पहिला होणं हे साहजिकच आहे। आणि मी जरी खासदार झालो तर मी तुमच्यापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही आणि तुमच्याकडे एक आदर्श आमदार म्हणून आम्ही पाहतो। माझ्या माहितीनुसार संजयजी केळकर साहेबांनी आतापर्यंत कुणाकोणी 1 रुपया घेतला नाही। जो मार्ग आहे समन्वयाचा, लढण्याचा, हा मार्ग देखील आपण पुढे चालू ठेवलाय आणि तीच खऱ्या अर्थाने साळवी साहेबांना श्रद्धांजली राहणार। 95 ते 99 या काळामध्ये खूपच जवळनं मी राजाराम साळवींच्या बरोबर होतो। ओबीसी महामंडळाचे ते अध्यक्षही होते त्या काळामध्ये आणि फार जवळून बघितलं। एवढा मोकळेपणाने किती जोरात नाव घ्या ना एक इथे
रायगड जिल्हा अग्रिसेना पत्रकार संघ रायगड जिल्हा अध्यक्ष मिलिंद खारपाटील साहेब यांची नियुक्ती केली जात आहे. केशव बबनतरे यांची अग्रिसेना कर्जत तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली जात आहे. संदेश राघोबा पाटील यांची अग्रिसेना पत्रकार संघ अलिबाग तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली जात आहे. निलेश म्हात्रे पनवेल अग्रिसेना पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष यापदी नियुक्ती केली जात आहे. रंजिता मांडवकर पोलादपूर अग्रिसेना पत्रकार संघ पोलादपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली जात आहे. अग्रिसेना नेरळ शहर प्रमुखपदी ओमकार तेरे यांची नियुक्ती केली जात आहे. युवा अग्रिसेना नेरळ शहर प्रमुखपदी विशाल हिसाळके यांची नियुक्ती केली जात आहे. तमिळ साहेब, आम्ही ह्याच्यावर जास्ती लक्ष देऊ आणि हे काम आपल्याला करायचं आहे. त्यांनी जे विचार दिलेले आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत आणि संघटनेची बळकट कशी वाढेल एका झेंड्याखाली सगळ्या संघटना येतं. मी आव्हान करतो आज सगळ्या संघटनांना, जे आगरी समाजाच्या ज्या एवढ्या पण संघटना आहेत त्या संघटनांना मी इथून ह्या आगरी सेनेच्या स्टेजवरनं आव्हान करतो की तुम्ही एकत्र या आणि मग ताकद बघा कोण आपलं शासनात ऐकत नसेल दिल्लीपर्यंत. जेव्हा आपण संघटित येऊ तेव्हाच होईल. जेव्हा आपण ही 5 बोटं एकत्र करू तेव्हाच आपण कोणाला मारू शकतो, नाहीतर एकाला पण आपण हात नाही लावू शकतो. एक बोटाने मारू शकत नाही हे तुम्ही सांगा. प्रदीप साळवी एकटा काहीच करू शकत नाही तुम्ही नसाल तर. तुम्हीच ती ताकद आहे अग्रिसेनेन, तुम्हीच ताकद आहे प्रदीप भाऊंची आणि तुम्हीच ती ताकद होती साळवी साहेबांची. हीच ताकद आपल्याला वापरायची आपल्या हितासाठी. आता जर आपण त्याच्यात चुकलो तर आपल्या सगळ्या जमिनी तर सगळ्या आरक्षणामध्येच गेलेल्या आहेत. मुंबई गेली, नवी मुंबई गेली, रायगड पनवेल गेला, पालघर पण जायला लागले आता. तर ह्या याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आता मुंबईमध्ये आपले 62 गाव होते आणि कोळ्यांची 61 गाव होती. आता आपल्याला औषधाला आपला आगरी नाही मिळत तिथे. मी प्रॅक्टिकली हिस्ट्री सांगतोय, गोष्ट सांगत नाही. जसे रेड इंडियन इथून अमेरिकन डोंगरात राहायला गेले तसे आपले लोक आता शहापूर मुरबाडच्या डोंगरांमध्ये त्यांचे फार्म हाऊस आहेत. डोंगरे बरोबर का नाही? ह्या गोष्टी मी